ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अगदी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे वापरून भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही जर एकदा ही रेसिपी पाहिली ना, तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी कराल. डब्यासाठी म्हणा, जेवणामध्ये करा किंवा नाश्त्यामध्ये. अगदी कधीही करू शकता, इतकी जास्त भन्नाट रेसिपी आहे. तर त्यासाठी इथे बाउलमध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पोहे घेतले आहे. पोहे इथे मी भिजवून घेतले आहे आणि यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा नाहीतर 1 चमचा इतपत दही घालायचं आहे. दही खूप जास्त आंबटसुद्धा घालायचं नाही. जितकं कमी आंबट दही असेल ना, ते दही तुम्ही इथे वापरू शकता. आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना, तर नक्कीच सांगते तुम्ही या रेसिपीच्या प्रेमात पडाल. इतकी जास्त अप्रतिम रेसिपी खायला होते. करायलासुद्धा अगदी झटपट आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. आता बघा, बॅटरमध्ये मी बऱ्यापैकी पाणी टाकलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे जे मिक्सरचं भांडं आहे ते थोडंसं लहान आहे, त्यामुळे मी 2 स्टेपमध्ये मी हे वाटणार आहे. पण जर तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं असेल ते मोठं असेल ना, तर तुम्ही या सगळं एकदम घातलं ना तरी चालेल. आता बघा, अगदी सगळं बॅटर मी वाटून घेतलेलं आहे. जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना, अगदी तितकं तुम्हाला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि पाणी बॅटरमध्ये खूपसुद्धा घालायचं नाही. पाणी घालताना थोडंसं कमीच पाणी घाला. तर इथे बघा, अगदी या पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी झालेली आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. आता बॅटर अगदी छान असं मी हलवून घेतलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर बघा, इथे चवीनुसार मी बॅटरमध्ये मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा 15 ते 20 सेकंद तरी आपल्याला हे बॅटर छान असं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बॅटर जितकं छान ढवळाल ना, तितका तुमचा पदार्थ जो आहे ना, तो अगदी छान होतो. तर इथे बघा, एक 10 ते 15 सेकंद बॅटर मी छान असं हलवून घेतलेलं आहे. आता हे बॅटर थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे एक प्लेट घेतलेली आहे. तुम्ही प्लेट, ट्रे किंवा तुमच्याकडे जर एखादा डबा वगैरे असेल ना, तो इथे घेऊ शकता. आता प्लेटला थोडंसं आपण तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर बघा, ब्रशने अगदी या पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे. अगदी कडेपर्यंत आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण पदार्थ करणार आहोत ना, तो अजिबातच त्याला चिकटणार वगैरे नाही. आता बॅटर पुन्हा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. कारण की रवा आहे आणि रवासुद्धा बॅटरमध्ये बऱ्यापैकी फुलला जातो. त्यामुळे आपल्याला एकदा यामध्ये टाकायच्या अगोदर ना, बॅटर अगदी छान असं मिसळून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये ना, मी सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही. पण जर तुम्ही सोडा किंवा इनो वापरला ना, तर तुमचा जो पदार्थ आहे ना, तो खूप जास्त जाळीदार होतो. पण इथे मी माझ्या लहान मुलीसाठी पदार्थ करते, त्यामुळे यामध्ये सोडा किंवा इनो वापरलेला नाही. आता सगळं बॅटर प्लेटमध्ये ओतून घेतलं आहे. एका साईडला कढई ठेवली आहे. कढईमध्ये भरपूर असं पाणी उकळी आणून दिली आहे. त्यावरती चाळण ठेवली आहे आणि चाळणीवरती आपल्याला ही अल्लादरी प्लेट ठेवून द्यायची आहे. तर इथे बघा, अगदी या पद्धतीने ही प्लेट मी ठेवून दिलेली आहे. तुमच्याकडे जर ढोकळा शिजवायचं भांडं असेल ना, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला स्टीम देऊ शकता. 10 ते 15 मिनिटांनी बघा, आपला जो ढोकळा आहे ना, तो तयार झालेला आहे. आता ढोकळा थोडा वेळ थंड होतोय, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत. तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. अगदी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. कोथिंबीर घातली आहे, लसूण घातला आहे आणि तिखटाला हिरवी मिरची घातली आहे. मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहेत. अगदी थोडंसं दही घातलं आहे. दह्यामुळे सुद्धा चटणीला अगदी छान टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला असेल तर. आता बघा, अगदी छान अशी बारीक अशी ही चटणी मी वाटून घेतली आहे. चटणी आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता चटणी अजून छान टेस्टी होण्यासाठी ना, यामध्ये मी एक तडका देणार आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि आपले जे पांढरे तीळ असतात ना, ते घालून घेतले आहेत. पांढरे तिळामुळे अगदी छान अशी टेस्ट येते चटणीला, त्यामुळे आवर्जून घाला. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि ही चरचरीत फोडणी आपल्याला आता चटणीवरती ओतून घ्यायची आहे. तर बघा, सगळी फोडणी चटणीवरती इथे मी ओतून घेतली आहे. आता ही चटणी आपण मिक्स करून घेऊया.
तुम्ही ही चटणी ना ढोशाबरोबर, ढोकळ्याबरोबर किंवा इडली वगैरे कशासोबतही खाऊ शकता. कोणत्याही पदार्थासोबत ही चटणी खायला अगदी अप्रतिम लागते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. आता आपली चटणी तयार झाली आहे. तोपर्यंत जो ढोकळा आहे ना तोसुद्धा बघा मी कढईमधून काढून घेतला आहे. आता हा ढोकळा खूप जास्त गरम आहे, पण तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही थंड करूनसुद्धा कट करू शकता. आता इथे बघा, जर मी या ढोकळ्यामध्ये इनो किंवा सोडा घातला असता ना तर ढोकळा अगदी टम्म असा फुगला असता. पण यामध्ये मी कोणत्याही इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही ना, त्यामुळे आपला ढोकळा जो आहे ना तो फुललेला नाही आहे. तुम्ही मात्र इनो किंवा सोड्याचा वापर आवर्जून करा. आता याची काप करून घेतली आहे आणि काप एका प्लेटमध्ये सुद्धा मी काढून घेतलेले आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. पॅनला अगदी सगळीकडून मी तेल लावून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे. तेल छान तापून द्यायचं आहे. त्यानंतर यावरती थोडीशी मोहरी, अगदी थोडंसं जिरेसुद्धा मी घालून घेतलेलं आहे बघा. याने ना आपला जो पदार्थ आहे ना तो खायलासुद्धा अगदी छान लागतो आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं. जिरंसुद्धा तेलावरती छान तडतडलं की यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि अगदी थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे. तर बघा, खूप जास्तसुद्धा नाही, अगदी थोडंसं लाल तिखट मी इथे भुरभुरलं आहे. तुम्हाला जर लाल तिखटाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता. अगदी चिमूटभर इतपत मी हळदसुद्धा यावरती भुरभुरलेली आहे आणि जे आपले ढोकळ्याचे आपण काप करून घेतले ना ते अगदी या पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा, अगदी या पद्धतीने सगळे काप आता मी यावरती ठेवून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा, सगळे ढोकळे आपण टाकून घेतले आहे. 1 ते 2 मिनटासाठी फक्त खालच्या साईडने आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत. खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करायचा नाही आहे. अगदी मीडियम गॅसवरतीच हे ढोकळे मी शेकून घेतलेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही डब्यासाठी करू शकता किंवा मग जेवणामध्ये करू शकता, नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा मग पाहुणे-रावळे आल्यावर नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल ना तर नक्कीच हा उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी. अगदी मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार होतो आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो. आता सगळे ढोकळे शेकून झाले आहेत. गॅस बंद करून घेतला आहे आणि बघा एका प्लेटमध्ये इथे मी ढोकळा काढून घेतलेला आहे. दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसतो आणि खायला अगदी अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा. अगदी सॉफ्ट होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.